आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश राष्ट्रप्रेमाच्या रंगात रंगलाय। याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील पेण शहरातून एक अत्यंत अभूतपूर्व आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र समोर आले। आज 13 ऑगस्ट 2026 रोजी ठीक सकाळी 10 वाजता पेण नगर परिषद कार्यालयापासून एक भव्य आणि ऐतिहासिक तिरंगा रॅली काढण्यात आली। हातात दौलाने फडकणारा राष्ट्रध्वज घेऊन हजारो नागरिक, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। नमस्कार। स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। या रॅली प्रसंगी आमचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील, आमचे नेते आमदार रविशेठ पाटील साहेब आणि सर्व मंडळी उपस्थित होतीच, पण त्याच बरोबरीने या रॅलीत ज्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची ठरली, ती आपले सर्व माजी सैनिक, त्या सर्व माजी सैनिकांचं मनापासून आभार मानते। या रॅलीच्या आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषांनी समृद्ध असा देश आहे। या सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा कोणता जर धागा असेल तर तो आपला तिरंगा आहे। आणि ज्या वेळेस तिरंगा हातात येतो तेव्हा मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी ख्रिश्चन आहे की मी गुजराती आहे हे सगळं या रॅलीच्या माध्यमातून या तरुण मंडळींना, मुलांमध्ये राष्ट्र प्रथम ही संकल्पना त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती। आणि ही संकल्पना रुजण्यासाठी या रॅलीला पेण शहरातील अनेक महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। पेण तालुक्यातल्या सर्व आपल्या मंडळींनी उपस्थिती लावली। पेण शहरातील सर्व सामाजिक संस्था, महिला भगिनी सर्वांनी उपस्थिती लावली आणि या रॅलीला एक वेगळी शोभा आणली। त्याबद्दल मी समस्त पेणकरांचे, पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून त्यांचे आभार मानते। आणि उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू, पेण नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ज्यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं, त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते। धन्यवाद।